आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर एका मालगाडीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। खंडाळा घाटातील मंकी हिल जवळ आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे। या अपघातामुळे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून घाटात अनेक महत्त्वाच्या गाड्या अडकल्या आहेत। या घटनेमुळे घाटात कोणार्क एक्सप्रेस, हैदराबाद एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस सारख्या प्रमुख गाड्या थांबवण्यात आल्यात। तर कर्जत स्थानकात उभ्या असलेल्या जोधपूर हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस मधील प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून पर्यायी प्रवासाची सूचना देण्यात आली आहे। प्रवाशांनी कर्जत खोपोली लोकलने खोपोलीपर्यंत जावे आणि त्यानंतर रस्त्याने पुढील प्रवास करावा अशा सूचना प्रवाशांना स्थानकात करण्यात येत आहेत। दरम्यान अपघात घडताच लोणावळ्याहून ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहे। दरम्यान मालगाडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आता याला नेमका किती वेळ लागेल याबाबत अजूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। मात्र रेल्वे प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे। या घटनेमुळे पनवेल नांदेड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस सारख्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून या गाड्या उशिराने मुंबईहून सुटणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे पुण्याकडे जाण्यासाठी प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र प्रवाशांचे हाल सुरू असून रेल्वे प्रशासनाकडून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।